नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सुरू केली पुलाची दुरुस्ती. विकास कामे न झाल्यास मतदानावर बहिष्कार. प्रशासनाच्या भूमिकेवर ग्रामस्थांचा संताप. आंतरराष्ट्रीय हायड्रो गांजा रॅकेटचा पर्दाफाश. 6 आरोपींना पोलिसांकडून अटक. 1,33,00,000चा मुद्देमाल जप्त. खऱ्या सोन्याच्या आमिषाने 20 लाखांची फसवणूक. बनावट सोन्याची नाणी देत घातला गंडा. 2 आरोपींविरोधात पेण पोलिसात गुन्हा. आणि धामणदेवी ग्रामपंचायतच्या प्रशासकीय कारभारात मोठा बदल. शशिकांत देवळेकर यांची प्रशासकपदी नियुक्ती. पाहूया सविस्तर वृत्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील मिटक्याची वाडी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कथित उदासीनतेविरोधात अनोखा मार्ग स्वीकारला आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी मागील 3 वर्षांपासून पाठपुरावा करूनही काम न झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करून स्वतःच पुलाच्या डागडुजीचे काम सुरू केले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नारूर, पुळारा, घावनाळे आणि हिरलोक या गावांना जोडणारा हा पूल अत्यंत महत्त्वाचा असून बेल नदीला पूर आल्यावर या मार्गाचा पर्यायी वाहतुकीसाठी वापर केला जातो. मात्र पुलाची दुरुस्ती रखडल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. ग्रामस्थांचा असा दावा आहे की मागील 3 वर्षात पुलाच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीत 10 वेळा ठराव मंजूर झाले तरीही सरपंच वैशाली पावसकर यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच गावात कोणतीही विकास कामे झाली नसल्याचा आरोप देखील करण्यात आला. या पार्श्वभूमीवर विकास कामे तातडीने न झाल्यास आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला. दरम्यान हे आरोप ग्रामस्थांनी केले असून याबाबत सरपंच वैशाली पावसकर किंवा संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. आम्ही पावसे ग्रामपंचायत आतापर्यंत आमच्याकडे दखल घेत नाही. 3 वर्ष झाले. सरपंच बाई मॅडम आल्या त्या पाऊसकर त्यांनी आतापर्यंत इकडे लक्ष दिलेलं नाही. यायचं आणि फोटो मारून जायचे. इलेक्शन आला की इकडे तिकडे तोंडाला फक्त आमच्या पाना पुसायची आणि वाटेला लागायचं. परत इकडे यायचं काय नाही, काम नाही त्यांचं. आत्ता जवळजवळ नाही म्हटलं तरी इथून जवळजवळ मानगाव, दुकानवाड वगैरे हे सगळे गाव ह्या रस्त्याला जोडलेले आहेत. नारूळ, गोटोस, गुंजा, गावंदाळा हे सगळे गाव ह्या रस्त्याला जोडलेले आहेत. मग आता इथे ही अशी परिस्थिती आहे. मग यांच्याबरोबर राहून आणि यांच्याबरोबर काम करून काय उपयोग आहे? शाळेची मुलं जात आहेत, त्यांना पाण्याचा त्रास होतो. गेल्या वर्षी पावसातच हे उपटून पडला तर त्या लोकांनी लक्ष दिलं नाही. आले ते फक्त धुकी लावली आणि वाटेला लागले. 3 वर्ष झाले ह्या गोष्टीला. फक्त इलेक्शनच्या टायमाला यायचा, आश्वासनं द्यायची, उद्या काय तर करतो, परवा करतो, काय नाही. ते आता परवा इथे मॅडम इथे आल्या, बघितलं 4 दिवसात आम्ही काय ते करून देतो. आता झाली 5 वेळ, अशी 5-6 वेळ होऊन परवा इथे आली, ती पळून गेली, थांबली नाही ते 2 मिनिटं. पावशी ग्रामपंचायत पावशी ग्रामपंचायतीकडे आम्ही बरेच वेळा अर्ज वगैरे केलेले आहेत आणि त्या अर्जाचं कोणी दखल घेतलेली नाही. आणि आज जवळजवळ 3 वर्ष झाली, 3-3.5 वर्ष झाली ह्या पुलाला, गणेश कोंडीला. त्याच्याबद्दल खूप काय ग्रामपंचायतीमध्ये कळवलेलं आहे, पण कोणी दखल घेतलेली नाही. आणि त्यासाठी आज आमच्या गावचे ग्रामस्थ, सगळ्या ग्रामस्थांनी निधी जमा करून आज हे गणेश कोंडीचं काम चालू केलेलं आहे. गेल्या 3 वर्षापासून आम्ही या पुलाचा सरपंच ग्रामपंचायत पावशी माननीय सरपंच वैशाली पावसकर यांच्याजवळ पाठपुरावा करत आहे. ग्रामसभेमध्ये जवळजवळ 10 वेळा ठराव झालेला आहे. मासिक सभेमध्ये 10 वेळा ठराव झालेला आहे. 3 सदस्य हे सत्ताधारी पक्षाचे आहेत, आमच्याकडून वार्डामधून निवडून गेलेले आहेत. पण एकाही सदस्याने किंवा ग्रामपंचायतीने एकही रुपयाचं काम केलेलं नाही. गेल्या 20-25 वर्ष झाली. 2000 मध्ये हा रस्ता झालेला आहे. एक झाडी मारलेली नाही. गेल्या वर्षी आम्ही झाडी मारली तर 1 रुपया त्यांनी दिलेला नाही आम्हाला बंडात. आता हे फुलाचं काम, हा रस्ता जवळजवळ नारूर पासून, दुकानवाड पासून पुळास, हिरलोट, ग्रामपंचायत धावनाळे या सर्व गावांना जोडणारा हा रस्ता आहे. जर बेलनदीला पूल आला तर ह्याच रस्त्याने लोक जातात. पण ह्या रस्त्यावर रस्त्याचे पूल वाहून गेली 3 वर्ष झाली. 3 वर्ष सरपंचांजवळ पाठपुरावा करून
एकही रुपयाचं काम केलेलं नाहीये. 5-6 वेळा याचे एस्टिमेट केलं, ते हरवलं आहे, कागदपत्र हरवली आहे, ग्रामस्थांचा प्रस्ताव दिलेला हरवलेला आहे, असं वारंवार ती कारणं देत राहतात. मला मी ते येऊन बोलून गेले, आम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला ताबडतोब करून देतो म्हणून. आतापर्यंत एकही रुपया खर्च केलेला नाही. हा 4 दिवसामध्ये त्याने 3 एस्टिमेट गेले. एकही एस्टिमेटचं त्याचे टेंडर लावत नाही, काय करतो नाही, कोणाला सांगतो नाही बाबा काम कर म्हणून. आज स्वतः मिटक्याच्या वाड्या ग्रामस्थांनी 3 वर्षानंतर हे पुलाचं काम आपल्या स्वनिधीतनं करत आहेत. यापुढे जर या गावामध्ये काम नाही झालं असेल तर आम्हाला पूर्णपणे सरपंच मॅडमांना किंवा आणि ग्रामपंचायत कुठच्याही प्रकारचा आम्ही इलेक्शनवर बहिष्कार घालणार आहे. ग्रामपंचायतीला आमचा पूर्ण विरोध आहे. एकही रुपयाचं काम करत नाही, एकही रुपयाचं पाठपुरावा करत नाही. मिटकेच्या वाडीला येणारा निधी त्याने खर्च करायला पाहिजे. 15 वित्तआयोगातनं आमच्या गावाला महसूलगाव, स्वतंत्र महसूलगाव आहे मिटकेची वाडी, पण एकही रुपयाचं काम होत नाही आमच्याकडे. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षानं मोठी कारवाई करत हायड्रो गांजाच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत 1,33,00,000 रुपयांचा हायड्रो गांजा, कोकेन आणि 12 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नशामुक्त भारत 2028 अभियानांतर्गत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 10 जुलै रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तुर्भे येथील हॉटेल मंडे येथे छापा टाकून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतरच्या तपासात मीरा रोड, चेंबूर, डोंबिवली आणि घाटकोपर येथून आणखी आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांच्या तपासात थायलंडमधून हायड्रो गांजाची भारतात तस्करी होत असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण कारवाईत सुमारे 1300 ग्रॅम हायड्रो गांजा, 5 ग्रॅम कोकेन आणि 12 मोबाईल फोन असा एकूण 1,33,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 6 आरोपींकडून अधिक चौकशी सुरू असून आंतरराष्ट्रीय तस्करी साखळीतील इतर संबंधितांचा शोध पोलीस घेत आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दिनांक 10 जुलै रोजी तुर्भे पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून 2 इसमांना ताब्यात घेतलं होतं. त्यांची नावे अब्दुल रऊफ जरीन खान उर्फ अली आणि अरुण मानकुरे अशी होती. त्यांच्या ताब्यातून 648 ग्रॅम हायड्रो गांजा आणि 5 ग्रॅम कोकेन अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. पुढील तपासामध्ये त्यांनी असं सांगितलं की अयान राजकोटवाला कडून त्यांनी हा माल घेतला होता. अयान राजकोटवाला याला मीरा रोड येथून ताब्यात घेतला असता त्याच्या देखील ताब्यातून 203 ग्रॅम हायड्रो गांजा जप्त करण्यात आलेला होता. त्यांनी पुढील तपासात सांगितलं की त्यांनी तो गौरव विश्वजित चिंदरकर राहणार चेंबूर याच्याकडून घेतला होता आणि हा हायड्रो गांजा थायलंड वरून वृषांक भानुशाली यांनी मागवला होता. तर या तपासामध्ये आम्ही वृषांक भानुशालीचे जे 2 पार्टनर्स आहेत, नीरज शहा आणि सुरेश भानुशाली, यांना सुद्धा अटक केलेली आहे. सुरेश भानुशाली याच्या ताब्यातून जवळपास 451 ग्रॅम हायड्रो गांजा जप्त करण्यात आलेला आहे. तर या पूर्ण कारवाईमध्ये एकूण 1300 ग्रॅम हायड्रो गांजा आणि 5 ग्रॅम कोकेन सोबत 12 मोबाईल फोन्स असा जवळपास 1,33,00,000 रुपयांचा मुद्देमाल आमच्या अंमली पदार्थ विरोधी शाखेने जप्त केलेला आहे. रायगड जिल्ह्यातील पेण येथे खऱ्या सोन्याच्या आमिषाने तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. देवाळी येथील एका व्यक्तीला खोदकामात जुने सोने सापडल्याचे सांगून ते स्वस्तात विकण्याचे आमिष दाखवत आरोपींनी विश्वास संपादन केला. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादींना कर्नाटकातील हुबळी येथे बोलावून प्रथम एक सोन्याचे नाणे दिले. त्याची तपासणी केल्यानंतर ते खरे असल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादींचा आरोपींवर विश्वास बसला. त्यानंतर 20 लाख रुपयात 2 किलो सोने देण्याचा व्यवहार ठरवण्यात आला. पुन्हा हुबळी येथे बोलावून आरोपींनी फिर्यादींकडून 20 लाख रुपये स्वीकारले आणि त्या बदल्यात 2 किलो सोन्याची नाणी दिली. मात्र नंतर तपासणी केल्यानंतर ती नाणी बनावट असल्याचं समोर आलं. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात 2 आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण करत आहेत. या प्रकाराच्या आमिषांना बळी न पडता व्यवहारापूर्वी योग्य पडताळणी करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील भिवघर गावाजवळील काळ नदीपात्रात अडकलेल्या 2 तरुणांची NDRF आणि इतर यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नातून थरारक सुटका करण्यात आली.
प्राथमिक माहितीनुसार बीरवाडी विभागातील हे दोघे तरुण मासे मारण्यासाठी नदीपात्रात गेले होते. दरम्यान अचानक झालेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वेगानं वाढली आणि दोघांनाही बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. अडकल्याचे लक्षात येताच त्यांनी एनडीआरएफ आणि आपदा मित्रांशी संपर्क साधला. माहिती मिळताच एनडीआरएफचे अधिकारी, MIDC, फायर ब्रिगेड, पोलीस यंत्रणा तसेच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत संयुक्त बचाव मोहीम सुरू केली. अथक प्रयत्नानंतर दोन्ही तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून बचाव पथकाच्या कार्याचे कौतुक होत आहे. दरम्यान हे दोघे तरुण नेमक्या कोणत्या कारणासाठी नदीपात्रात गेले होते याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून या घटनेबाबत संबंधित यंत्रणांकडून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात मुंढर ओळवणवाडी येथे विजेच्या धक्क्याने एका गायीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे माळरानावर गुरे चालण्यासाठी गेली असताना तेथे जाणाऱ्या 11 kV वीज वाहिनीच्या पोलची गार्डवायर तुटून जमिनीवर पडली होती. याच वायरच्या संपर्कात एक गाय आल्याने तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. तुटलेली गार्डवायर जमिनीवर असतानाही त्याची दखल का घेण्यात आली नाही असा सवाल स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करतात. या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून संबंधित शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई द्यावी आणि या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. दरम्यान महावितरणच्या निष्काळजीपणाचा आरोप स्थानिकांनी केला असून या प्रकरणावर महावितरणची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. रायगड जिल्ह्यातील पेण खोपोली मार्गावरील उत्कर्ष नगर परिसरातील धोकादायक आंब्याचे झाड अखेर पेण नगर परिषदेने तोडून हटवले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झुकलेले हे झाड कधीही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. ही बाब नगरसेवक भूषण कडू यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अग्निशमन विभागाने घटनास्थळी पाहणी केली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईत झाड कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संदर्भ देत पेण येथे अशी दुर्घटना घडू नये म्हणून तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर नगर परिषदेने त्वरित कार्यवाही करत धोकादायक झाड हटवत रस्ता सुरक्षित केला. याबाबत नगरसेवक भूषण कडू यांनी अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही प्रशासनाची खरी जबाबदारी असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील सर्व धोकादायक झाडांचे नियमित सर्वेक्षण आणि वृक्ष सुरक्षा तपासणी अर्थात ऑडिट करण्याची मागणी देखील त्यांनी केली. नमस्कार बेन, आपण आहोत आता उत्कर्ष नगर खोपोली रोड इथे बाहेरला. हा रोड MSCB वाले आलेत, फायर ब्रिगेड आले. हा झाड पूर्णपणे रस्त्यावरती पूर्ण आला आहे. गाडी, बस, मोठी पिकअप वगैरे जेमतेम ह्या झाडाखाली जाते. पेण नगर परिषदेने ह्याचा ऑडिट काही केलं नसावा, कारण की हा झाड मुळापासून निघालेला आहे. दिवसापूर्वीच घटना घडलेली बसवरती, मुंबईमध्ये बसवरती झाड कोसळून एका लहान चिमुकल्याचा जीव गेलेला. तीच परिस्थिती आपल्या पेणमध्ये आता ह्या आंब्याच्या झाडाखाली होऊ शकते. धामणदेवी ग्रामपंचायतच्या प्रशासकीय कारभारात मोठा बदल करण्यात आला. JEM पोर्टलवरील खरेदी प्रक्रिया आणि विकास कामांमधील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर विद्यमान प्रशासक तथा माजी सरपंच संजीवनी नरळकर यांचे प्रशासक पद रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या जागी तत्कालीन उपसरपंच शशिकांत कृष्णा देवळेकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 151 अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. पंचायत समिती खेडच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालात JEM पोर्टलवरील खरेदी आणि विकास कामांमध्ये अनियमितता झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. या प्रकरणी ग्रामस्थ संदेश पेवेकर यांनी तक्रार करत उपोषणही केले होते. त्यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले. नव्या आदेशानुसार शशिकांत देवळेकर यांची 6 महिन्यांसाठी किंवा ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत यापैकी जे आधी होईल त्या कालावधीसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माझं नाव संदेश पेवेकर आहे आणि मी याच ग्रामपंचायतचा एक रहिवासी आहे. मी मागच्या अनेक महिन्यापासून ग्रामपंचायतकडे जी पेंडिंग विकास कामं आहेत, जी मागच्या 2-2.5 वर्षापासून पेंडिंग आहे, त्याचा फॉलोअप घेत होतो. पण ज्यांच्या वर्क ऑर्डर ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टरना दिल्या आहेत, पण ते अजूनही कामं पूर्ण झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्या संदर्भात ग्रामपंचायतला अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत मी. त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. किंवा ठेकेदारांना ग्रामसभेचा ठराव आहे की ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करावा, त्यावरही कोणतीही कारवाई
म्हणजे सरपंच आता ज्यांचं प्रशासक चार्ज आहे त्यांनी सुद्धा केली नाही किंवा ग्रामसेवकाने केली नाही. अनेक ठरावामध्ये मासिक सभेचे ठराव आणि ग्रामसभेचे ठराव हे इतिवृत्त फलकावर लावायला पाहिजे ग्रामपंचायतच्या, तेही सुद्धा लावले जात नाही आहे. अनेक तक्रारी त्या संदर्भात केले, वरिष्ठांचा आदेश असूनही त्याला केराची टोपली दाखवली जाते आहे. असे निष्क्रिय ग्रामसेवक या ग्रामपंचायतमध्ये काम करतात. या आधी पण अनेक प्रकरणं झाली आहेत. अनियमितता आहे, GM पोर्टलमधली घोटाळा आहे, त्या संदर्भात अनेक व्हिडिओचा अहवाल आहे की संबंधित ग्रामसेवक आणि सरपंच दोषी आहेत. अशा दोषी सरपंचांवर प्रशासक हा कारभार दिला आहे, ते चुकीचं आहे. तो प्रशासक कारभार संबंधित सरपंचांचा रद्द करावा अशी माझी मागणी आहे. आज दिनांक रोजी संदीप पेवकरने हे उपोषण चालू केलं. त्यामागचा एक उद्देश त्यांचा सातत्याने होता की जो झालेला भ्रष्टाचार, त्या भ्रष्टाचाराच्या वतीने आवाज उठवत होते. परंतु सातत्याने येणारे ग्रामसेवक किंवा असणारे BDO ऑफिसमधील अधिकारी कुठल्या प्रकारचा न्याय देण्यास हे झालेलं नाही, त्यांना न्याय दिला गेला नाही. म्हणून हे सातत्याने आजपर्यंत उपोषण चालू आहे. ह्यापुढे सुद्धा म्हणणं त्यांचं आहे, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही त्यापर्यंत माझं उपोषण तसेच चालू राहील. आता ह्यापुढे अधिकाऱ्यांनीसुद्धा समजून त्या विषयासाठी कामकाज करायचं आहे आणि त्यांना न्याय द्यायचा आहे. आमचे सहकारी संदेश पेवेकर यांनी साधारणतः 7 तारखेला आपल्या प्रशासकीय म्हणजे खेड तालुक्यामध्ये तहसीलदार, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता की मी 14 तारखेला उपोषणाला बसतोय आणि त्याप्रमाणे ते आज उपोषणाला बसलेत. त्यांचं म्हणणं होतं की सातत्याने जे अनियमितता आहे ग्रामपंचायतमध्ये, जो काय भ्रष्टाचार झाला किंवा पोर्टरचा जो काय विषय त्या संदर्भात ते या ठिकाणी उपोषणाला बसलेत. आणि आज तुम्ही पाहताय की ते आज उपोषणाला बसले सकाळी 7 वाजता, सकाळी 7 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत कोणतेही शासकीय अधिकारी या ठिकाणी पोचले नव्हते. आणि आम्ही सकाळी 12 वाजल्यापासून या ठिकाणी त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित होतो. आज त्यांचे असणारे मिसेस, त्या मिसेस त्यांना या ठिकाणी उपोषण करत असताना चक्कर आले नाही. आता आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी ॲम्ब्युलन्स या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली. आणि आज त्यांचा जो लढा आहे त्या लढ्याला धामणदेवी ग्रामपंचायत या नात्यानं, ग्रामपंचायत सदस्य या नात्याने, गावातील एक नागरिक या नात्याने सदैव आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि पुढेही त्यांच्यासोबत राहू. उपोषणाचा उद्देश एकच आहे की गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये जे अनियमितता म्हणजे कामकाजामध्ये अनियमित आढळले त्यामध्ये प्रामुख्याने GM पोर्टलसारखा एक मोठा प्रकरण आरोप सिद्ध झालेला आहे. आणि आरोप सिद्ध झाल्यानंतर सुद्धा त्या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली. ते नेमणुका त्यांनी हरकत घेतली होती. त्या हरकतीचा सुद्धा पुढे शासनाकडून शासनदारपणे न्याय निवाडा केला गेला नाही. आणि त्या अशा भ्रष्ट सरपंचाला प्रशासक म्हणून नेमणूक केली ही आमच्या सगळ्या ग्रामस्थांची ओरड आहे. आणि त्या ओरडचा न्याय निवाडा करून शासनाने ही मागणी मंजूर करावी आणि त्यांना पदमुक्त करावं असं सरकारचं जोर आहे. आमच्या धामणदेवी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय संदेशजी पेवेकर गेले मोठा 3रा त्यांचा उपोषण आहे. 2 उपोषण पंचायत समितीमध्ये झाले, 3रा उपोषण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहे. पहिले जे 2 उपोषण झाले ते GM पोर्टलच्या खरेदीमध्ये अनियमितता या माध्यमातून झाले. आणि आजचा जो उपोषण होता या उपोषणामध्ये ग्रामपंचायतीची जी विकासात्मक कामं आहेत ही कामं केली जात नाही. गेली वर्ष 1.5 वर्षाची कामं टेंडर काढलेले आहेत, संबंधित टेंडरला कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे आणि ती कामं होत नाहीत. या अनुषंगाने त्यांचा आजचा हा 7 तारखेला त्यांनी ग्रामपंचायतीला पत्र दिलं होतं. 14 तारखेला मी उपोषणाला बसणार आहे. उपोषणाच्या प्रक्रियेबद्दल जर बघायला गेलात तर बसलेल्या उपोषणकर्त्याला तिथे असणाऱ्या ज्या प्रभारी प्रशासक म्हणून ज्या सरपंच मॅडम असतील किंवा ग्रामसेवक असतील यांनी भेट देणं, त्यांची विचारपूस करणं किंवा गावातील आपल्या सदस्यांना सोबत घेऊन याच्यावरती कसं मार्ग काढता येईल या संदर्भात थोडासा त्यांनी विचार करायला पाहिजे होता. मात्र अद्यापही म्हणजे दुपारी 11 वाजल्यापासून 11:20ला ते बसलेत आणि आता रात्रीचे 11:35 झाले. त्या एवढ्या वेळेमध्ये सुद्धा तालुक्याचे BDO सन्माननीय खलपे साहेब, त्याचबरोबर विस्तार अधिकारी पाटील साहेब व त्यांचे सहकारी इथे उपस्थित आहेत. आणि ते उपस्थित असताना देखील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी सुद्धा त्यांना कॉन्टॅक्ट केला. एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये कोणत्याही अधिकाऱ्याला न जुमानता संबंधित सरपंच मॅडम, सन्माननीय नरळकर मॅडम यांनी त्यांचं कर्तव्य आज इथे बजवायला पाहिजे होतं, ते बजवलं नाही. आणि ह्या त्यांच्या कसूरीवरती आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या अखत्यारीमध्ये जर ही गोष्ट बसत असेल तर तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा. पण त्यांचा कोणत्याही प्रकारचा लेखाजोखा BDO साहेब असतील किंवा त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून ते आपल्याला प्राप्त झाला नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात प्रभाग समितीच्या बैठकीवरून राजकीय चर्चांना उधाण आलंय। गेल्या महिनाभरापासून तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गटांमध्ये स्थानिक विकास कामांच्या नियोजनासाठी प्रभाग समितीच्या बैठका होत असून या बैठकींना पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती नियमितपणे उपस्थित राहत होते। मात्र अजगोली जिल्हा परिषद गटातील बैठकीत वेगळे चित्र पाहायला मिळाले। जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांच्या गटातील या बैठकीला सभापती आणि उपसभापती या दोघांनीही उपस्थिती लावली नाही। विशेष म्हणजे या गटात महायुतीच्या पक्षाचा पंचायत समिती सदस्य असतानाही दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे या गैरहजेरीमागे नेमकं काय कारण आहे याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत। महिनाभर इतर सर्व बैठकींना उपस्थित राहिलेले पदाधिकारी याच बैठकीला अनुपस्थित का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान या गैरहजेरीबाबत विविध राजकीय चर्चा सुरू असल्या तरी सभापती आणि उपसभापती यांच्या अनुपस्थितीचे अधिकृत कारण समोर आलेले नाही। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारक उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे। कोकण दौऱ्यावर असलेले राज्याचे सांस्कृतिक मंत्री आमदार आशिष शेलार यांनी आमदार प्रमोद जठार आणि आमदार किरण सामंत यांच्यासह स्मारकासाठी प्रस्तावित परिसराची पाहणी केली। यावेळी सुमारे 4 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकाच्या कामांचा आढावा घेत शासकीय अधिकाऱ्यांनी कसबा ग्रामपंचायत येथे स्मारकाचे 3D सादरीकरण केले। तसेच संभाजी महाराजांना अटक करण्यात आलेल्या ऐतिहासिक वाड्याची, शास्त्री नदी परिसराची आणि भग्नावस्थेतील मंदिरांची देखील पाहणी करण्यात आली। यानंतर मंत्री शेलार यांनी ऐतिहासिक सरदेसाई वाड्याला भेट देत वंशजांकडून इतिहासाची माहिती जाणून घेतली। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक याच परिसरात लवकरात लवकर उभारले जाईल अशी ग्वाही मंत्री आशिष शेलार यांनी दिली। दौऱ्यावेळी भाजप नेते वैभव खेडेकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष सहदेव बेटकर, पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। येत्या 15 ऑगस्ट पूर्वी चिपी अर्थात सिंधुदुर्ग विमानतळावरून नवी मुंबईसाठी विमान सेवा सुरू होणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली। सिंधुदुर्ग नगरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। नितेश राणे यांनी 15 ऑगस्ट पूर्वी फ्लाय 91 कंपनीची चिपी ते नवी मुंबई विमान सेवा सुरू होणार असून त्यानंतर इंडिगोची सेवा सुरू होईल अशी माहिती दिली। या नव्या विमान सेवेचा लाभ सिंधुदुर्गसह कोकणातील नागरिक, पर्यटक आणि व्यावसायिकांना होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यामुळे जिल्ह्याच्या विकासाला आणखी गती मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। सध्या चिपी विमानतळावरून पुणे, हैदराबाद आणि बेंगळूर या शहरांसाठी शनिवार आणि रविवार वगळता इतर सर्व दिवशी नियमित विमान सेवा सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली। नवी मुंबई विमानतळाशी थेट हवाई संपर्क सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्गच्या पर्यटन, उद्योग आणि व्यापार क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। आपल्याला जसं आता चिपी विमानतळ पण तुम्हाला सांगतो, 2 फ्लाईट फ्लाय 91 आणि इंडिगो या 15 ऑगस्ट फ्लाय 91 तर 15 ऑगस्टच्या अगोदर सुरू होते। सगळ्या परवानग्या करत एसीएस ट्रान्सपोर्ट म्हणजे सचिव ट्रान्सपोर्टनी फायनल रिपोर्ट केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे। माझ्या हिशोबाने चिपी ते नवी मुंबई एअरपोर्ट हे फ्लाईट 15 ऑगस्टच्या अगोदर चालू होईल। म्हणजे आपला जिल्हा एका बाजूला मोपा, दुसऱ्या बाजूला चिपी, 2 विमानतळामध्ये आपला जिल्हा आहे मध्ये, आणि म्हणून जिल्हा अतिशय महत्त्वाच्या विकासाच्या टप्प्यावर उभा आहे। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।